सावनेर परिसरात एका वृद्ध महिलेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाला नागपूर ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे. मृतकाच्या हातावर गंगाबाई असे गोंदवलेले असले तरी तिची खरी ओळख अद्याप पटली नाही. मात्र पोलिसांच्या असाट कष्टाने आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने या गुन्ह्याचा अवघ्या 9 दिवसात उलगडा झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 27 जूनच्या रात्री आरोपी सुधाकर दादाराव मंडपे वय वर्ष 48 याने दहेगाव रंगारी येथून वृद्ध महिलेला आपल्या दुचाकीवर बसवून नेले. ही बाब एका बस चालकाने पाहिली होती. तो तपासाचा एक महत्वाचा दुवा ठरला होता. हत्येचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी तंत्रज्ञानाचा कसून वापर केला. तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सुमारे 5,000 टेलिकॉम डेटा ट्रॅजेक्टरी आणि मॅपिंग केले. तसेच प्रादेशिक परिवहन विभागाकडून 15,000 वाहनांची माहिती मिळवून तिचे विश्लेषण केले. घटनास्थळी सापडलेल्या चिप्सच्या रॅपरचाही शास्त्रशुद्ध तपास करण्यात आला. या व्यतिरिक्त परिसरातील 80 ते 90 कामगार व नागरिकांची चौकशी करण्यात आली. मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी ICJC आणि नॅटग्रिड यांसारख्या अत्याधुनिक पोर्टल्सची मदत घेण्यात आली. खापरखेडा परिसरातील विनोद भिंगारे यांनी काढलेला आणि समाजसेवक हितेश बनसोड यांनी जतन केलेला महिलेचा फोटो तपासासाठी अत्यंत निर्णायक ठरला. अखेर तांत्रिक पुरावे आणि CCTV फुटेजच्या आधारे बोखारा येथून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला दिशाभूल करणाऱ्या आरोपीने नंतर गुन्ह्याची कबुली दिली. ही घटना अत्यंत गंभीर होती, परंतु पोलीस पथक सुरुवातीपासूनच गंभीर होते. CCTV फुटेज, तांत्रिक विश्लेषण, डेटा मॅपिंग आणि नागरिकांकडून मिळालेल्या माहिती यांच्या समन्वयातून आरोपीपर्यंत पोलीस पोहोचू शकले. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असली तरी तांत्रिक पर्यायांचा वापर करून या प्रकरणाचा तपास पूर्ण केला आहे, असे नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मागच्या आठवड्यात 27 तारखेला सावनेर पोलीस स्टेशनचे पाटण सावंगी चौकीच्या परिसरात नागपूर ग्रामीण पोलीसला एक महिलेच्या मृत बॉडी सापडला. एक दुर्गम क्षेत्रस्थ भागामध्ये बॉडी अर्धनग्न अवस्थामध्ये होता आणि महिला आहे ते लगभग 60 ते 70 वर्षाचे. PM चे नंतर अशा कळाला की हे महिलाचे जे मृत्यूचे कारण आहे ते अनैसर्गिक बलात्कार जे आहे आणि हे घुसम केलेला अनैसर्गिक बलात्कार आहे. त्या आणि हे जे महिला आहेत त्याच्या काही आयडेंटिटी, काही आसपासचे लोक त्यांना ओळखता पण नव्हता आणि त्यांच्या जे बॉडी पण होता ते पूर्णपणे डिकम्पोज झाला होता. या गुन्ह्याचे गंभीरता बघून नागपूर ग्रामीण पोलीसने त्यांच्या जे फेस आहेत त्यांच्या मार्वल संस्थाकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्स मार्फत फेसचे रिकन्स्ट्रक्शन केला. त्यानंतर एक वेंडर अनालिसिस पण आम्ही केला आणि डिटेल टेलिकॉम अनालिसिसचे आधारावर हे महिलाचे ओळख झाला की ते महिला जे होता ते खापरखेडा किंवा दहेगावच्या एरियामध्ये काही दिवसापूर्वी ते तिथे फिरत होतं. त्यानंतर ते एरियाचे CCTV कॅमेराज जे आहेत ते लगभग 500 CCTV कॅमेराजची तपासणी नागपूर ग्रामीण पोलीसचे LCP ने केला आणि त्यामध्ये एक प्रायव्हेट बस वेंडरचे ऑफिसमध्ये आम्हाला एक CCTV फुटेज सापडला. त्यामध्ये एक आरोपी जे लाल शर्ट मध्ये होता त्यांच्या खूप ब्लड फुटेज आम्हाला सापडला ते बस ऑफिस. त्यानंतर त्यांच्या जे आरोपीचे जे रिकन्स्ट्रक्शन आहे त्यांच्या बॉडीचे आणि त्यांच्या फेसचे ते पण मार्वलने केला आणि त्या आधारावर एक फेशियल रिकन्स्ट्रक्शन झाला.
त्यानंतर क्राईम ब्रांचने अजून सीसीटीव्ही आणि टेलिकॉम अनालिसिसच्या आधारावर हे आरोपीला काल म्हणजे 6 तारखेला त्यांना नागपूर शहरचे बोखारा एरिया कडून त्यांना अटक केला आणि जे एआय मार्फत जे रिकन्स्ट्रक्शन झालेलं आहे आणि जे ऍक्च्युअल आरोपी आहेत त्यांच्या रिकन्स्ट्रक्शन मध्ये लगभग 85% चे मॅच आहे. म्हणजे जे रिकन्स्ट्रक्शन आरोपी अटक करण्या ते 4 दिवसापूर्वी रिकन्स्ट्रक्शन करण्यात आला होता, जेव्हा कोणी विटनेसने आरोपी पाहिला नव्हता. त्यानंतर जेव्हा जे ऍक्च्युअल आरोपी आम्हाला सापडला, दोन्ही म्हणजे जे मॅच आहे ते 85% आहे. हा जे तपास आहे ते ऍडिशनल एसपी नागपूर ग्रामीण, एएसपी सावनेर आणि लोकल क्राईम ब्रांच जे टीम आहेत त्यांनी खूप परिश्रम केलेला आहे आणि ब्लाइंड केसेस मध्ये टेक्नॉलॉजीचे काय उपयोग होऊ शकतात, खासतौर से म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे आम्ही कसे वापरू शकतात, त्याच्या एक चांगला उदाहरण आहे ते डिटेक्शन आणि इन्व्हेस्टिगेशन. हो. 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 केसमध्ये जिथे हे महिलांचे जे मृत पार्थिव शरीर होता, तिथं आम्हाला एक चिप्स पॅकेटचे टॉपचे पॅकेट आम्हाला सापडला, जे की बालाजी चिप्सचे होता. त्यानंतर नागपूर ग्रामीणचे जे इन्व्हेस्टिगेशन टीम आहेत त्यांनी एक बालाजी चिप्सचे जे डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांना स्पॉटवर बोलवलं आणि त्यांच्याकडून हे माहिती घेतला की कुठे कुठे जे शॉप्स आहेत जे सीन ऑफ क्राईमचे जवळ आहेत, तिथे त्यांनी ते प्रोव्हाइड केलेलं आहे. त्या आधारावर आम्ही हे पण ट्रॅक केला की कुठे कुठे अशा पेमेंट्स, म्हणजे चिप्सचे पॅकेटचे जे कॉस्ट आहे ते 10 रुपयाचे आहेत, ते कुठे कुठे 10 रुपयाचे पेमेंट्स पण झाला होता. याच्या मार्फत आम्हाला हे क्लिअर झाला की तपासचे जे दिशा आहे, जे डायरेक्शन आहे, ते पाटण सावंगी कडून खापरखेडा चे दिशेने आहे आणि खापरखेडा जे आहे ते सीन ऑफ क्राईम पासून 15 किलोमीटरचे दूरीवर आहे. दुसरा, या गुन्ह्यामध्ये एकूण 52,000 फोन नंबर्सचे तपासणी आमच्या सायबर टीम आणि क्राईम ब्रांचचे टीमने केलेलं आहे. त्या आधारावर बरेचसे शॉर्टलिस्टिंग आम्ही केला, ज्या आधारावर आरोपीने काल आरोपीला अटक केली. सुधाकर दादाराव, आरोपीचे नाव सुधाकर दादाराव मंटे आहे. त्यांच्या एज 49 आहे. 20 वर्षापूर्वीचे त्यांच्या एक लैंगिक अपराधचे 21 वर्षापूर्वीचे त्यांच्या एक लैंगिक अपराधचे गुन्हा त्यांच्यावर कळमेश्वर पोलीस स्टेशनला दाखल झाला. महिला आणि आरोपीमध्ये काही संबंध आहे? नाही, आतापर्यंत मृत महिला आणि आरोपीमध्ये काही संबंध दिसून नाही आलेले आहेत. महिला जे आहेत ते पण पूर्णपणे ब्लाइंड अँगल होता आणि आरोपी जे आयडेंटिफिकेशन आहेत ते पण तपासामध्ये एकदम ब्लाइंड आहेत. हो. हो. महिलाचे जे मृत शरीर होता ते पूर्णपणे डिकम्पोज झाला होता आणि त्यांच्या जे चेहरा पण आहे ते पण डिकम्पोज झाला होता. फोरेन्सिक सायन्सचे मदत घेऊन आम्ही मेजरमेंट्स केला त्यांच्या स्कलचे आणि हाय रेझोल्युशन फोटोग्राफी केला सगळे अँगल्स कडून त्यांच्या डिकम्पोज फेसचे. त्या आधारावर मार्वल कडून आणि एआय चे मार्फत आम्ही त्यांच्या फेसचे रिकन्स्ट्रक्शन केलं. आरोपीचे जे फुटेज आम्हाला भेटला होता ते एकदम ब्लर्ड फुटेज होता आणि सीसीटीव्ही कॅमेरा आणि आरोपी मध्ये जे डिस्टन्स होता, सीसीटीव्ही कॅमेराची क्वालिटी पण खूप वाईट होता, पण जे डिस्टन्स होता ते सुमारास 25 ते 30 फीटचे होता. यामुळे त्यांच्या जे फेस आहे ते पूर्णपणे ब्लर्ड होता आणि फुटेज घेऊन आम्ही एआयचे मार्फत त्यांचा रिकन्स्ट्रक्शन केला आणि जेव्हा आरोपी आम्हाला सापडला आम्ही कम्पेअर केला जे एआयने आम्हाला जे रिकन्स्ट्रक्शन दिला होता आणि ऍक्च्युअल आरोपी
दोन्ही मध्ये लगभग 85% मॅच. अद्याप मृत महिलेची ओळख पटवणे हे पोलिसांपुढे आव्हान असले तरी गुन्हेगाराला गजाआड करून पोलिसांनी आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे.